नमस्कार मित्रांनो, पुणे शहरात मनाला सुन्न करणारी घटना घडती। एका संध्याकाळी बाणेरे परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळतो। चेहरा रक्ताने माखलेला होता, शरीरावर जखमाचे खोल वर्णन होते। पोलिसांसाठी हे एक अज्ञात मर्डर केस होतं। मृत व्यक्तीची ओळख पटवली जाते। नाव दीपक देशमुख, वय 28, एका नामांकित IT कंपनीत नोकरी करणारा। त्याच्या मृत्यूविषयी काहीच पुरावे न मिळाल्यामुळे पोलिसांची चौकशी थांबते। मित्रमैत्री, कुटुंबीय यांच्याकडे विचारणा केली जाते, पण काही ठोस मिळत नाही। दीपकच्या मोबाईलमध्ये कोणतेही संशयास्पद मेसेज किंवा कॉल लॉग्स नव्हते। मग सुरू होते सोशल मीडियाची तपासणी। दीपकच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गेल्या 2 आठवड्यापासून कोणतेही अपडेट नव्हता। मात्र त्याच्या काही मित्रांच्या अकाउंट्स तपासताना एका प्रोफाईलवर पोलिसांचं लक्ष जातं। प्रोफाईलवर नाव होतं विक्रम गायकवाड। हा एक दीपकचा कॉलेज मित्र होता आणि विक्रम हा एका पोस्टमध्ये तो एका पार्टीचे फोटो टाकतो। थ्रो बॅक टू वाईल्ड नाईट अशी कॅप्शन फोटोमध्ये विक्रम, दीपक आणि आणखी काही मित्र दिसतात। पण पोलिसांचं लक्ष जाते एका विशेष गोष्टीकडे। विक्रमच्या शर्टावर एक अस्पष्ट पण ठसठशीत लालसर डाग दिसतो। फोटो थोडा धुस्सर असला तरी डागाचा स्वरूप खूपच वेगळा वाटतं। हा फोटो पोस्ट झाल्याची वेळ आणि दीपकचा खून झाल्याची वेळ एकमेकांशी जवळपास जुळतात। पोलीस लगेच विक्रमला ताब्यात घेतात। सुरुवातीला तो म्हणतो की वाईनचे डाग आहे, पण जेव्हा शर्ट फॉरेन्सिक तपासणीसाठी दिला जातो तेव्हा सत्य बाहेर येतं। ते वाईन नव्हे तर रक्ताचे डाग होते। या तपासात अजून एक महत्त्वाचा पुरावा सापडतो। विक्रमच्या मोबाईलमधील एक डिलीट केलेला मेसेज जो रिकव्हर केला जातो। त्या मेसेजमध्ये त्याने एका मित्राला लिहिलं होतं, त्या रात्री काहीच घडलं नाही, आपण सगळं विसरून टाकूया। तपास अधिक खोलात जातो आणि मग उघड होतो विक्रम आणि दीपक यांच्यात एका मुलीवरून वाद झाला होता। ती मुलगी स्नेहा दोघांच्याही जवळची होती। विक्रमला वाटत होतं की दीपक त्यांचं नातं बिघडवत आहे। त्या रात्रीच्या पार्टीमध्ये दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात विक्रमने दीपकवर वार केला आणि दीपक तिथेच कोसळतो। पण या सगळ्याचा पुरावा काहीच नव्हता। विक्रमने मोबाईल क्लीन केला, कपडे लपवले, पण चुकून टाकलेला एक इंस्टाग्राम फोटो त्याच्या अंधारलेल्या गुन्ह्याला उजेडात आणतो। अखेर कोर्टात फॉरेन्सिक पुरावे, फोटोमधील शर्टाचे रक्ताचे नमुने आणि विक्रमच्या रिकव्हर झालेले मेसेजमुळे त्याला दोषी ठरवण्यात येते। त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होते। शेवटचा विचार, एक असावध क्षणाचं पकडलेली चूक। कधी कधी सोशल मीडियावरचा एक क्षण तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकतो। खुनाच्या कहाण्या अनेक आहेत, पण काही कहाण्या अशा असतात ज्या गुन्हेगाराच्या एका क्लिकमुळे उघड होतो। एका इंस्टाग्राममुळे एका खुनाचा उलगड होतो आणि गुन्हेगाराला मिळते आजन्म कारावासाची शिक्षा। अशा आणखी थरारक आणि सत्य घटनावर आधारित कहाण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद मित्रांनो।